फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्येच आपण पाहतो. जर्सी नंबर 77, जर्सी नंबर 9 सागर आणि सूरज. बक्कासूर आणि सागर एका साईडला पाहायला मिळते आपल्याला. ओपनर बॅट्समन आंबरक गावचे सितारे एका साईडला बक्कासूर, तर दुसऱ्या साईडला सागर. गटातील 5वी मॅच पाहिलं मी. 4 टीम मधून एक संघ वरती गेला म्हणजे मानाची वाडी. या 4 संघामधून एक संघ वरती जाईन. बक्षीस पत्राची मॅच पाहायला मिळेल आपल्याला नेक्स्ट आजच्या दिवसामध्ये. तीन षटकांचे मॅच असेल. कुठेतरी संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या गोलंदाज क्रमांक 1 ज्याचं नाव पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाज कुठेतरी संघ 12th मॅन नाही का आपला नाव तरी सांगा. प्रवीण. ओके ठीक आहे. इकडे आपल्या असोसिएशनचा निर्णय रवी. ओके आपल्या असोसिएशनचा निर्णय 12th मॅन लागेल. आपण तुमच्याकडे नाही फिल्डर तर ओके असेल ठीक आहे. मॅच कडे जाऊया. गोलंदाज रवी पॉवर प्लेचे षटक. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो बक्कासूर. आंबरक गावचा हार्ड हिटर फलंदाज सूरज. 4 संघामध्ये मॅच झाली. 4 संघामधून एक संघ वरती गेला तो म्हणजे मानाची वाडी. या संघात 4 संघामध्ये मॅच होईल. एक संघाचा जो फाईट करता पाहायला मिळेल. ओहो यावेळी चांगला टप्पा, अचूक टप्पा. पहिला चेंडू निर्धाव होतोय. काय गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. जर आपल्याकडे खेळाडू नसले तरी 3 खेळाडू बाहेरचे खेळाडू संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. ह्याला खेळ म्हटलं जातं, याला क्रिकेट म्हटलं जातं. हेच क्रिकेट दाखवते कोकेश्वर संघाचे कोकेश्वर गाव. पुन्हा एकदा तयार रवी. पुढचा चेंडू. ओहो यावेळी ऑफसाईडला चेंडू चाललाय. दन 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 करत आलाय. बक्कासूरच्या बॅट मधून चौकार आलाय. संघाचा श्री गणेश झालाय 4 धाव्याने. बक्कासूरची बॅट आता बोलायला. बक्कासूरने पहिला चेंडू पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बॉल केला. दुसऱ्या चेंडूवर त्याला 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. आंबरक संघाचा विचार केला चांगला संघ आहे. वाल्मी पटणामध्ये चांगला संघ पाहायला मिळतो. तसंच मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा संघ एक चांगला आहे. चांगली बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळतो. रोहन अमोल हे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच बॅटिंग साईड देखील पाहायला मिळते. सागर पाहायला मिळतो आपल्याला. सगळा बक्कासूर पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग लाईन आहे बाई. 6-7 नंबर पर्यंत बॅटिंग सांगितलं पाहिजे. चेंडू द्यायचा आहे पंच. नवीन चेंडू द्यायचा आहे. पॉवर प्लेचे षटक. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा करावा लागतील. 15 मिनिटाचा आधी वेळ असेल. दोन्ही संघांना कॉल करून घ्यायचे. 15 मिनिटांमध्ये आपले 3 षटक संपवायचे आहेत. पुन्हा एकदा तयार गोलंदाज जर्सी नंबर 1 रवी. तिसरा चेंडू. ओहो यावेळी पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण झाले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढे मारण्याचा प्रयत्न होता बक्कासूरचा. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क पाहायला मिळाला. 1च धाव बक्कासूरची. 3 चेंडू झाले. संघाची धाव संख्या पाहायला मिळते 5. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला आला. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सागर पाहायला मिळेल आपल्याला. सागर आज ओपनिंगला आलाय. सागरच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळते आपल्याला. ओहो यावेळी जाग्यावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॅटला कडा घेऊन. रोशंकी क्षेत्रामध्ये 1च धाव. 1च धाव आली. 4 चेंडू झालेत. 1 धाव आली. संघाची धाव संख्या पाहायला मिळते 6. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जशी पहिली इनिंग होईल तसं 3 षटक होती तसे दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. त्या दोन्ही संघाचे कर्णधार कॉलिंग करून घ्यायचंय. जसा पहिला ब्रेक होईल तसं दोन्ही संघामध्ये कॉल टॉस केला जाईल. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 गो. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सागर तयार. 2 चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू फेस केला सागर. ओहो यावेळी पुढे सरसावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज येते निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे फटकेबाजी बसून रोखले आंबरक संघाचे फलंदाजांना. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. संघाची धाव संख्या पाहायला मिळते 6. 1 मोठा फटका आला. चांगलं षटक पाहायला मिळेल. 1 गोलंदाज निर्धाव आला. चांगलं षटक पाहायला मिळेल. पाहावे येते का निर्धाव चेंडू. ओहो यावेळी पुन्हा एकदा जागेवर भिरकावून देण्याचा प्रयत्न. येतो 1च धाव फक्त. षटकाची होते समाप्ती. संघाची धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला. लॉस ऑफ द विकेट 7. चांगलं षटक पाहायला मिळालं आपल्याला गोलंदाज रवी कडून. पूर्णपणे फलंदाजांना थांबवले. सागर आणि सूरजला 3 चेंडू पेस केले. दोघांनी 3 चेंडू पेस केलेत. एकाच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. सागरच्या बॅटमधून गोलंदाजी पाहायला मिळाली. कोकेश्वर संघाचे आपल्याला आज 11 प्लेयर पाहायला नाही मिळणार. नक्की खेळ चांगला राहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिले. आपण जर विचार केला तर पॉवर प्लेच्या आतमध्ये दुसऱ्या संघामध्ये 3
खेळाडू पाहायला मिळत. हा खेळ आहे, याला क्रिकेट म्हटलं. जर क्रिकेटमध्ये खेळाडू नसेल तरी आमचा संघ आम्ही कुठे नाव करतोय, आमच्या गावाचं नाव कुठे होईल ते बघायचं असतं. गोल ट्राय करते. ओव्हर क्रमांक 2 अक्षय, जर्सी नंबर 25. पहिला चेंडू. ओहो, यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चावून आदळसर अंगावरती. चांगली गोलंदाजी येते. पहिला देखील निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहिली म्हणजे गोलंदाज अक्षय. आता बक्कासूरला कुठेतरी फटकेबाजी करावी. बक्कासूरला पूर्णपणे थांबवले गोलंदाज कोकिश्री संघाचे गोलंदाज रवीने थांबवलं. आता अक्षय थांबवतोय. अक्षयचे 1 चेंडू झाले. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या स्थिरावली 6 वरती. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा तयार 7 वरती. पुन्हा एकदा तयार गोलंदाज अक्षय. ओहो, यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हातावतोय गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अक्षय 2 चेंडू टाकले, 1च धाव दिले. 4 चेंडू देखील बाकीचं. असं जर थांबवलं या फलंदाजानंतर कुठेतरी धावसंख्या कमेल. कुठेतरी चांगला संघ म्हटलं जातं अमरक संघाला. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. जर मोरणा क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर असोसिएशनमध्ये चांगला संघ, बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर अमरक संघाचं नाव येतं. नेक्स्ट नाव येईल तर कोकसरून संघ, तिथे नाव येईल तर आटोली संघ. असे संघ आहेत जे चांगले संघ आहेत, त्यांच्यामध्ये चांगले खेळाडू पाहायला मिळतात. तो संघ मैदानाच्या आतमध्ये अमरक संघ. पुन्हा एकदा तयार सूरज. ओहो, यावेळी दिशा बदलले, यावरती काटा बदलले, यावरती वाईट चेंडू +1. 2 धावा दिले जातील. 2 धावेने संघ पुढे ढकलेल 10च्या घरात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशी गोलंदाजी केली तर धावसंख्या येतील. चेंडू चांगले टाका, धावसंख्या रोका. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या पोचली ती म्हणजे 10च्या घरात. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. अक्षय ओव्हर क्रमांक 2 मध्ये तिसरा चेंडू. पुन्हा एकदा तयार. पुढे पुन्हा एकदा सरसावून बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून देऊन जाईल. बिग 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 षटकार. आता आलाय. आता थांबायचं नाव घेणार नाही. आता 1 फटका आला तर आता धावसंख्या येतील. आता धावसंख्याने वाढ घेतली. धावसंख्या पोचली 16च्या घरात. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आले 16. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. किती टाइम शांत बसणार फलंदाज देखील बकासूर. बकासूरचं देखील नाव असंच नाही पडलं बकासूर. तोच बकासूर मैदानाच्या आतमध्ये आता मोठा फटका आलाय बकासूर. ओहो, यावेळी पुन्हा एकदा काय फटकेबाजी. आता मला नाही थांबायचं. आता मला नाही पटत तडजोड. मला फक्त आवडते तोडफोड. आता थांबायचं नाव घेणार नाही बकासूर. बकासूरच्या बॅट म्हणून आलं बॅक टू बॅक दुसरा बिग 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 षटकार. आता जास्त टाइम शांत बसला होता. आता शांत बसायचं नाव घेत नाही. 4 चेंडूवरचा खेळ झाला. 2 चेंडूवरती मिळून मोठे फटके. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कमबॅक करावे लागेल गोलंदाज अक्षय याला. पाहूया काय होते. 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. अचूक टप्पा. अंगावरती टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा 30 दिशा पकडायची होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येते निर्धाव चेंडू. कमबॅक डिलिव्हरी. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज अक्षय याचा. संख्या पाहायला मिळते आपल्याला 22. शेवटचा चेंडू. ओहो, यावेळी पुन्हा एकदा बॅट ऑफ द साऊंड. चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय. इट इज अ क. काय फटकेबाजी. A1 क्वालिटीची A1 फटकेबाजी पाहायला मिळते. 1 निर्धाव चेंडू आला, 1 मोठा फटका होते. संघाची होते धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 28. 2 षटक संघाची धावसंख्या 28. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पूर्णपणे थांबली. जर विचार केला ह्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आलेत. पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेत. दुसरे 3 चेंडू तब्बल 18 धावा आलेत. याला गोलंदाजी म्हणतात. याला क्रिकेट म्हणतात. उरले 3 चेंडू तुझे तर तिसरे 3 चेंडू माझे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली बकासूर सूरजच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 28. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्वतः गोलंदाज जर्सी नंबर 45 अजय. पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला सागर पाहायला मिळतोय आपल्याला. ओहो, सागर जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाव. चेंडू चाललाय कार्पेटच्या दिशेने. 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धावेवरती थांबले. सागर बोलते माझ्या बॅटला धावा येत नसेल तर बक्कासूरच्या बॅट म्हणून धावा येते. बक्कासूर जास्त टाइम स्ट्रायकिंग एंडला थांबले. त्याच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील धावसंख्या पाहायला मिळते 29. अजय पाहायला मिळते जर्सी नंबर 45. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा चेंडू प्रगती पदावर पुन्हा एकदा तयार. सूरजच्या बॅट म्हणून ओहो, यावेळी डान्सिंग ऑन द विकेट. चेंडू चालव डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय बिग 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 षटकार. इट इज अ क. काय फटकेबाजी. आता थांबायचं नाव घेत नाही. लगातारचे 2 चेंडूवरती षटकार आला. 1 निर्धाव आला. लगातारचे पुन्हा 2 चेंडूवरती षटकार आलाय. आता बक्कासूर थांबत नाही. आता बक्कासूरला ऊन लागलंय. आता दुपारचं ऊन बक्कासूर सकाळच्या सत्रामध्ये दाखवायला लागले. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा तयार. गोलंदाज
पुन्हा एकदा चेंडू चाललाय 30 दिशा 30 दशा. पुन्हा एकदा आलाय आला आलं. बक्कासूरच्या बॅट मधून येते एक घनाघाती प्रहार षटकार. आता थांबायचं नाव घेत आहे मना नाही पटत तडजोड. मला फक्त आवडते तोडफोड हेच सांगतो आता कोकण संघाचे गोलंदाज अजय याला. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूवरती प्रहार केले. लगातारचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. सागर बोलला माझ्या बॅट मधून धावा येत नाहीत. सांगायची धाव संख्या पाहिल्या मी ते आपल्याला 41. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील पुन्हा एकदा तयार कमबॅक होईल का गोलंदाज. ओहो यावेळी जास्त चेंडू हवे चेंडूवाले क्षेत्ररक्षण झेलचा प्रयत्न. छोटा क्षेत्ररक्षण झेल करताना पाहिलं मिळते. एकाच रूपांतर झेल सुटल्यामध्ये 2 मध्ये होताना पाहायला मिळते. 2 धावा येतील झेल सुटल्यानंतर. संघाची धाव संख्या 43. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अजय मोजा. सूरजच्या बॅट मधून आता धावा आली. सूरज आता थांबायचं नाव घेत नाही. 5वा चेंडू. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू चाललाय लॉग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू क्षेत्ररक्षण बनलाय क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय बिग 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 षटकार. आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आपल्याला. ताबडतोब फलंदाजी. बक्कासूरची बॅट बोलते. बक्कासूरच्या धावा येते. चेंडू द्यायचा आहे आलाय ते. बक्कासूरच्या बॅटमधून तब्बल 6 षटकार आलेत या इनिंग मध्ये. एक चेंडू अजून देखील बाकी असेल. येईल का एक मोठा फटका पाहूया. पुन्हा एकदा स्टेट डाय खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला काढावी. चेंडू हवेमध्ये. चेंडू चाललाय. एकच धाव कोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव समाधान म्हणाले बक्कासूरला. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या पाहायला मिळेल आपल्याला 50. संघाचा अर्धशतक झाले. 50 धाव संख्या झाली. 51 ला विन असेल. 51 धावांचं लक्ष असेल कोकण संघासाठी. चांगली बॅटिंग झाली बक्कासूरची. टाळ्या झाल्या पाहिजे बक्कासूर संघ. जर विचार केला सूरजाचा 14 चेंडू 45 धावांचे खेळ केले. एक चेंडू असता अजित सर तो बक्कासूरचा आजच्या दिवसात आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं असतं. एक चेंडू असता त्यास बक्कासूरचा आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या पाहायला मिळाली 50. 51 धावांचं लक्ष असेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला बक्कासूरची. नक्कीच बक्कासूरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 51 धावांचं लक्ष असेल. चला जर संघ कुसरी बाहेर जायचं अंबरक संघ मैदानाच्या आतमध्ये जायचं. थोडं स्पीडअप करायचं आहे. अजय मोरे कुठे असतील त्यांनी यायचे. तुमचा देखील इथे सत्कार केला. तुम्ही आलाय या स्पर्धेला छान छान लावले. तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल अजय मोरे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सी मानवी स्पोर्ट आटोली संघ व दुसऱ्या साईडला अमरोली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे टॉस का बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. शेवटचा कॉल असेल दोन्ही कर्णधारांना. अजय दादा तुमचा देखील इथे सत्कार केला. शाल पुष्पगुच्छ देऊन तुम्ही देखील सत्कार घ्यायचा आहे. तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल. 51 धावांचं लक्ष असेल. तुकाराम मोरे दादा कुठे असतील तुम्ही देखील यायचे. तुमचा तुकाराम कदम दादा तुम्ही देखील कुठे असतील तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल. तुम्ही देखील याच स्टेजवरती तुमचा देखील इथे सत्कार केला जाईल. तुकाराम दादा 51 धावांचं लक्ष असेल. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. एका साईडला आटोली संघ दुसऱ्या साईडला अमरोली संघ. कोकण संघ आपल्या सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवतो. थोडं स्पीडअप करायचं आहे. आपल्या आजच्या फायनल सेमीफायनल फायनल देखील खेळवायचं आहे. कमिटी टीम टॉस उडून घ्यायचे. दोन्ही संघामध्ये अमरोली आणि आटोली संघामध्ये टॉस विन करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला श्री मानव स्पोर्ट आटली दुसऱ्या साईडला बजरंग स्पोर्ट अमरोली संघ. दोन्ही संघाची कर्णधार यायचं आहे टॉस का बॉक्स मध्ये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दिलाय ओके. 51 धावांचं लक्ष 18 चेंडू 51 धावा दुसऱ्या संघासाठी. आपली फलंदाजी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला कुठली संघाची सलामीर जोडी. गोलंदाज ट्रॅक करते. जर्सी नंबर 45 अमोल. आटोली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. श्री मानवी स्पोर्ट आटोली संघ इथे टॉस कबॉक्स मध्ये अमरोली संघाचे कर्णधार आलेले आहे. आटोली संघ आपला कॅप्टन पाठवायचा टॉस साठी. पहिला चेंडू ओहो यावेळी ऑर्कर पद्धतीचा चेंडू. काय चेंडू आता निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अमोलची.
विठ्ठल करून दादा तुम्ही आला, एक वर्ण असू लागला, एक समालोचन आपले विठ्ठल दादा तुम्ही दिले, तुमचा देखील इथे सत्कार केलेला दादा, तुमचा संघ आज पोचलाय, नक्कीच हार भेटले असेल तुम्हाला देखील, बेस्ट ऑफ लक. चला एका चेंडूचा खेळ झालाय, निर्धाव चेंडू आलाय, पहिला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. ओहो यावेळी आलाय बॅट ऑफ द साऊंड, चेंडू जास्त टाइम आउट मध्ये, चेंडू जाईल का, वन बाउन्स येईल, सीमारेषा पार आलाय फलंदाज बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती, 4-4-4 चौकार. 51 धावांचं लक्ष, अशीच फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय, 2 चेंडू, संघाचा संख्या 4. कोकीजरी संघ आपला 12th मॅन पाठवला तर खूप बरं होईल. कोकीजरी संघ आता आपली फलंदाजी आली, 2 मॅच थांबवायची. कोकीजरी संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे, इथे कोणाला नावं माहित नाहीत. प्लीज फलंदाज आहेत कोणीतरी एकाला पाठवा, जसं बॅटिंगला जसं येतूनच जायचं बॅटिंगला. चला मॅचला सुरुवात ठेवा. 2 चेंडू खेळ झाले, संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा तयार गोलंदाज अमोल, जर्सी नंबर 45, अमृत गावचा सुपुत्र. ओहो यावेळी ऑन साईडला फुल टच पद्धतीचा चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. अटल संघ नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळालं. इन ऍक्शन विकास बने, लक्ष्मण शेळके, शिवाजी शेळके इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आपल्याला. अमृत संघ मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ झाला, संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 5. मोठी फटकेबाजी करावी लागेल, 3 चेंडूचा खेळ राहिला, अजून पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यावा लागतील. ओहो यावेळी पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, येते निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ झाले, 2 to go, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जर्सी नंबर 45 अमोल पॉवर प्लेचं षटक टाकतोय. 4 चेंडू झाले, धावसंख्या पाहायला मिळते 5, अजून 2 to go, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आले 51, 2 to go, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला, लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू झाला. 5 चेंडूचा खेळ राहिला, 1 चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील, धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 5. ऑफ द लॉस ऑफ द विकेट येईल का, एक मोठा फटका पाहूया. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते आपल्याला, एक मोठा फटका आला तर मॅच कमबॅक होईल. ओ आलाय 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 बॅट ऑफ द साऊंड, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावर आलाय, तब्बल 6 धावेसाठी षटकार षटकार षटकार. 6 धावेने संघ पोहोचलाय, तो म्हणजे तब्बल 11च्या घरात. पहिल्या षटक संघाची धावसंख्या 11. 51 धावांचं लक्ष, अजून देखील 40 धावा पाहिजेत. 12 चेंडू 40 धावा, अशीच फटकेबाजी केली तर कुठेतरी संघ फ्रंट फुटला पाहायला मिळेल. 12 चेंडू 40 धावा पाहिजेत, कुठे संघाचे फलंदाजांना अशीच फलंदाजी करावी लागेल. पाहूया, थोडं स्पीडअप करायचं. गुण अटॅक होती, जर्सी नंबर 413 गोलंदाज अक्की, ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. एका षटकाची समजा संघाची धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 11, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंग, दुसऱ्या इनिंग मध्ये. अटल संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमोल संघ दोन्ही संघामध्ये मॅच पाहायला मिळेल. पुढची मॅच आपल्याला पहिला चेंडू पुन्हा तयार, अक्की स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो बॅट्समन स्वप्नील. ओहो आलाय ऑफसाईडच्या झेल, चेंडू जास्त टाइम हवा, चेंडू वाले क्षेत्ररक्षण सागर, चांगली झेल पाहायला मिळते, बॅक टू डग आउट स्वप्नील. पहिल्या चेंडूवरती बळी पाहायला मिळतो आपल्याला स्वप्नीलचा. जर अक्कीने हॅट्रिक घेतलं तर हॅट्रिक साठी अक्कीसाठी इथं बोली लागली 200 रुपये. जर अक्की तो हॅट्रिक घेतली तर त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, 3 विकेट 200 रुपये दिले जातील. अक्कीसाठी इथे पारितोषिक लागली, हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल अक्कीसाठी. एक पहिल्या चेंडूवरती अक्कीला भेटला एक बळी स्वप्नीलच्या रूपात, अजून 5 चेंडूचा खेळ असेल. एक का लागला त्याच्या 2 चेंडूवरती 2 विकेट पाहाव्या. अक्कीसाठी इथे बोली लागली 200 रुपये. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 2 मधील धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 11 वरती स्थिर रावले, 1 विकेट पाहायला मिळतोय. 51 धावांचं लक्ष आहे, मोठी फटकेबाजी करावी लागेल कुठेतरी. जर स्वप्नील बॅक टू टाकर, जर स्वप्नील जागा बनवून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला अक्षय. अक्षयच्या कुठेतरी बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतील का पाहूया. अक्षय थांबला होता, अक्षयच्या बॅटमधून धावा येतील का. ओहो यावेळी काय चेंडा फरवलाय, काटावरला गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पंच सांगतील वाईट चेंडू, चांगला चेंडू बा, चेंडू टाकला कुठे, चेंडू गेला कुठे, चांगली गोलंदाजी अक्की करून पाहायला मिळते आपल्याला. वाईट चेंडू संघ धावसंख्या पाहायला मिळते 1 नेर पुढे 12च्या घरात.
पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एंडला अक्षय अजय. ओहो, यावेळी घुटना टेक आणि तमाशे एक आणि फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डोळे झाकून फटका फिरण्याचा प्रयत्न येतोय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अक्कीच्या गोलंदाजीमधील स्ट्रायकिंग एंडला अजय. अजयच्या बॅटमधून कुठेतरी धावा येताना पूर्णपणे थांबतात. येईल का धावा अजय? ओहो, यावेळी फुलटॉस पद्धती चेंडू स्ट्रेट डाव. चेंडू चालय कार्पेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिल्यामध्ये थोडं एकाच धावावरती समाधान मानले ते म्हणजे अजय याने. 3 चेंडू खेळ झाले. संघाची धावसंख्या पाहिल्यामध्ये 13. 51 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी अशी फलंदाजी नाही, कुठेतरी फटकेबाजी करावी. 4-6 धावांमध्ये फटकेबाजी केली तर धावसंख्या पाहायला मिळेल. ओहो, यावेळी काय काटा बदललाय. पंच पुन्हा एकदा सांगतील वाईट चेंडू. चेंडू टाकला पुढ्यात, गेला पूर्णपणे ऑफ साईडला. काय गोलंदाजी, चांगला काटा बदलतोय. कोण बदलतोय, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्याला गोलंदाज अक्की आज पूर्णपणे गोलंदाजा नजारा दाखवते मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळी पुन्हा एकदा अचूक चेंडू, अचूक टप्पा, एकच धाव. चेंडू चाललाय. ओहो, यावेळी एकाच रूपमध्ये 2 मध्ये करण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. जसा नॉन स्ट्रायकिंग फलंदाज पळत गेला तर स्ट्रायकिंग एंडला थांबला अजय. काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. एकच धाव होती, 2 धावा घेण्याचा प्रयत्न. बॅक टू डगआउट पाहायला मिळते आपल्याला अजय. अजयला परतावे लागेल. रनआउटच्या रूपात अजयचा बळी भेटलाय. रवीच्या बॅटमधून कुठेतरी एक षटकार आले. तोच रवी बोलते की मला बॅटिंग करतोय, माझ्या बॅटमधून धावा येतात, माझ्या बॅटमधून कुठेतरी रन येताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती 1 धाव आली. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 5 चेंडू आलेत. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडला पाहिजे रवी. येईल का रवीच्या बॅटमधून स्ट्रायकिंग एंडला रवीने जर रनआउटच्या रूपात अजयला आउट केलं. रवीने स्वतःने स्ट्राईक घेतलं. बघू काय होतंय. हो, यावेळी चांगला टप्पा. काय कोण बदलतोय गोलंदाज अक्की. जसा चेंडूचा टप्पा पडला तसा चेंडू पूर्णपणे वळण घेतोय. येते एकच धाव. दुसऱ्या चक्कर समोर संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 15च्या घरात. संघाची धावसंख्या पोहोचते 16. 2 विकेट गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. 1 या धावसंख्येनं आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 17. पुढचा चेंडू. चांगला निर्धाव चेंडू चाललाय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट अवांतर धाव होईल. या अवांतर धावा रोकाव्या लागतील गोलंदाजाला. चांगली निर्धाव गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे श्रीकांत. श्रीकांतला अवांतर धावा रोकाव्या लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका हा फसला गेला आणि सरळ चेंडू जाऊन स्थिरावला. तो यष्टिरक्षकाच्या हातात. चांगलं यष्टिरक्षकाचं काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. चांगला फटका खेळा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि 1 या धावसंख्येनं धावफलकावरती जोडला जातोय. धावसंख्या होते 19. चांगली गोलंदाजी राहिली श्रीकांत यांची. चांगला फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. पंच या चेंडूवरती धावा किती असतील? एकच. पंच आम्हाला दर्शवतात एकच धाव. चार रन.
मेन पंचांच्या भूमिकेत हे चेंडूवरती 4 धावा येतील. 4 धावा ऍड करायच्या आहेत धावफलकावरती. चांगला फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षण नसेल आणि या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. संघ विजयी ठरतोय. आमरक स्पोर्ट्स संघ आमरक स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलाय. चांगल्या फलंदाजीच्या प्रदर्शन. यानंतर होणारा सामना थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येतो आटोली आणि त्यांच्यासोबत फाईट करायला संघ तो आपल्याला जरूर बघायला मिळेल. तो मात्र टीम अमरुड या दोघांमध्ये टॉस आपण पाहायला मिळतो. आटोलीच्या बाजूने फिल्डिंग असेल आणि टीम अमरुडीच्या बाजूने बॅटिंग आहे. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतो आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी आयोजित कैलासवासी सुमित माने स्मृती चषक 2025 ते आपल्यामध्ये नाहीये. मग अशी सांगितलं ते निघून गेले आणि तुला नेक्स्ट मॅच टीम आटोली आणि त्यांच्यावर फाईट करतोय संघ अमरुड या दोघांमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने उतरायचं. अतिशय चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील.